गोष्टी कशा मजेच्या. सुप्रभात मित्रांनो, मी तुमची सखी दक्षता देवेंद्र माशेलकर. आज मी तुम्हाला या भागात श्रद्धा आणि सबुरी म्हणजेच साईबाबाचे चरित्र सांगणार आहे. चला तर ऐकूया साईबाबाचे जीवन. श्रद्धा आणि सबुरी. एकदा काय झालं, चांदबाई नावाचा एक श्रीमंत व्यापारी होता. ते प्रवासात त्यांचा घोडा हरवला गेला. तो घोडा शोधत असताना एका झाडाखाली फकीर त्यांना दिसला. त्या फकीराने कफनी घातली होती आणि डोक्यावर सुद्धा एक वस्त्र बांधले होते. चांदबाईने त्या फकीराला आपला घोडा हरवल्याचे सांगितले आणि विचारले, तुम्ही कुठे पाहिले आहे का घोडा? त्या फकीराने काहीही न बोलता हाताने इशारा करून तिकडे पाहायला सांगितले. चांदबाई त्या दिशेने गेला आणि त्याला काही वेळाने त्याचा घोडा त्याला सापडला. तो अतिशय आनंदित होऊन घोड्याला घेऊन फकीराकडे आला. तो फकीर साधासुद्धा नसून कुठला तरी विलक्षण अवलिया आहे त्याला जाणवले. चांदबाईने त्याला आपल्यासोबत चालण्याची विनंती केली. फकीर बाबा तयार झाले. चांदबाई आणि त्याचे सोबती शिर्डीला एका लग्नाला चालले होते. भरतखंडामधील महाराष्ट्र देशातील शिर्डी या नावाच्या एका लहानशा खेड्यात यवनाकडीला लग्नाचे एक वाहन येऊन उतरले. त्याच्यासोबत एक उच्चाभुरा तरुणाबांड व गोरवणे फकीसी आला होता. ते वराड खंडोबाच्या मंदिरापुढील पटांगणात वृक्षाखाली उतरले. मग तो फकीर सहजच देवळापाशी गेला. त्या मंदिराचे पुजारी म्हणजे म्हाळसापतीने त्यांना आणि सोबत असलेल्या फकीराला पाहिले आणि त्यांना अंतःप्रेरणेने स्वागत करत म्हाळसापती भगत याने दोन्ही हात जोडले व साईबाबाला आओ साईबाबा अशा शब्दात त्याचे स्वागत केले. मग दोघे काही वेळ एकत्र बसले. पुढे तो फकीर वऱ्हाड्याबरोबर न जाता त्याच गावात म्हणजे शिर्डीत राहिला. तिथेच रमला. त्याने गावातील एका जीर्ण झालेल्या मशिदीत राहायला सुरुवात केली. हो, तिलाच द्वारकामाई असं म्हणतात. तर साई दिवसातून एकाच वेळी 4 घरे भिक्षा मागतात आणि ईश्वर चिंतन करीत असत. असा त्यांचा क्रम असे. डोईस एक शुभ्र वस्त्र गुंडाळलेले हाती चिमटा व सटका, अंगी फाटकी तुटकी कफनी, भिक्षेसाठी एक दिनदार, एवढीच त्यांची संपत्ती. त्याच्या मुखी मात्र निरंतर एकच वाक्य, अल्लाह मालिक असा जप चाले. त्या फकीराला पणत्या पिटवण्याचा छंद होता. त्यासाठी तो दुकानदाराकडून थोडे तेल नित्य मागून आणीत असे व पणत्या उजळीत असे. काही दिवसांनी दिवाळी समोर आली. फकीर नित्य प्रेमाने तेलासाठी दुकानदाराकडे गेला, पण त्या दुकानदाराने त्याला तेल दिले नाही. पण तो फकीर काही खेद न मानता निर्विकारपणे मशिदीत परतला. मग त्यानं मुलांना आपल्या घरून तेल आणायला सांगितले, पण तेल द्यायला त्याचे आई-वडिलांनी नकार दिला. कुणीही आई-वडील तेल द्यायला तयार नव्हते. मग त्याने एक अद्भुत खेळ केला. तमेलात उरलेले पळीभर तेल तो प्यायला व पणत्यामध्ये पाणी भरून त्या पाजल्या. रात्रभर पणत्या जळतच होत्या. दुसऱ्याच दिवशी सर्व गावकरी हा चमत्कार ऐकून सर्व गावकरी शरण गेले. हळूहळू लोकांना त्या फकीराचे नवनवीन चमत्कार दिसू लागले. त्याची कीर्ती चहूदिशेकडे पसरत चालली होती. दूरदूरचे लोक साईला भेटायला शिर्डी येऊ लागले. हिंदू, मुस्लिम, पारसी, ख्रिश्चन, शीख, जैन अशा सर्व धर्मातील श्रद्धाळू भक्ताची रीघ लागत असायची. ते बाबाचे नवस देखील करायचे. या सर्व भक्तांमध्ये 4ही प्रकारचे भक्त असत. अर्थाती, जिंगास, ज्ञानी. ज्याला ज्याला इच्छेप्रमाणे फल प्राप्त होत असे ते नेहमी अल्लाह मालिक म्हणायचे. सर्व शक्तिमान ईश्वर एकच आहे यावर त्याचा विश्वास होता. काही भक्तांनी नंतर पुढाकार घेतला व मशिदीचे जीर्णोद्धार केला.
बसल्या जागीच जळत्या धुनीत हात घालून दूर गावी असणाऱ्या एका लोहाराच्या तान्ह्या मुलीला बाबांनी जीवनदान दिले. शिर्डीला साईबाबांना भेटून कितकित्याचे रोग बरे झाले. तसेच बऱ्याच जणांना कोर्ट-खटल्यामध्ये सुद्धा न्याय मिळाला. पुढे शास्त्री नावाच्या एका कर्मनिष्ठ ब्राह्मणाला बाबाच्या जागी त्यांच्या समाधीत गुरुवचे दर्शन झाले. तर एका डॉक्टरांना साक्षात पद्मासनस्थ श्रीरामचंद्र प्रभूचे दर्शन झाले. भीमाजी पाटील यांना मृत्यूच्या जबड्यातून परतले. बाळ गणपत शिंप्याला हिवताप समूळ ओसरला तर किती एकांना इच्छित संतान प्राप्ती झाली. गणपत नावाचा तमाशाच्या नादी पोलीस तर दायगणू या नावाच्याने प्रसिद्ध कीर्तनकार व संत चित्रकार म्हणून नावरूपास झाला. श्यामाला उर्फ माधवराज कुलकर्णी यांना झालेल्या विषारी सापाच्या दंश शिव्या देऊन देखील नष्ट केल्या. अनेकांना राहत्या गावी स्वप्नात दर्शन देऊन शिर्डीला बोलावून घेत. त्याच्याच आशीर्वादाने शिर्डीत रामनवमी आणि मोहरम हे सण मोठ्या भक्तिभावाने साजरे होऊ लागले. बाबाजीच्या पत्नीला झालेला प्लेग बरा केला. बाबाच्या जवळ एक नित्य जळणारी धुनी आहे, आजही आहे. तिच्यातली अंगारी म्हणजे संजीवनी. उदीच्या प्रभावाने अशक्य कार्यही सोपे बनते. बाबाच्या जवळ लोकांची गर्दी वाढतच होती. अशीच जवळजवळ 60 वर्षे गेली. त्यांनी आपल्या मृत्यूची वेळ आधीच सूचित केली होती आणि समाधी बांधावी असे सर्वांना सांगितले होते. 15 ऑगस्ट 1918 मध्ये मंगळवारी विजयादशमीच्या 3ऱ्या दिवसाला प्रहर असताना बाबा अनंतात विलीन झाले. भक्तांनी नंतर त्याचे अंतिम संस्कार विधी करून त्याची समाधी बांधली गेली. बाबा अजूनही तिथेच वास करतात. भक्ताच्या हाकेला आजही ते ओ देतात. बाबा एक रात्र द्वारकामाहीत आणि एक रात्र चावडीत घालवत असल्याकारणाने ही परंपरा आजही पालखी सोहळ्याच्या रूपाने जपली जाते. बाबांनी आयुष्यभर जातीपातीचा भेद न मानता मानवतेची आणि श्रद्धेची शिकवण सर्वांना दिली गेली. तसेच त्याचे विचार आणि कार्य आजही करोडो लोकांसाठी एक प्रेरणादायी रहस्य आहे. शिर्डीचे साईबाबा हे केवळ संत नसून त्यांनी मानवतेला क्षमा आणि संयमाचा मार्ग दाखवला. शिर्डी साईबाबा मंदिर हे या भक्तिस्थळाचे केंद्रबिंदू आहे. दरवर्षी भारतासह संपूर्ण जगभरात लाखो भाविक इथे येतात. त्यांच्या कृपेचा स्पर्श घेण्यासाठी, त्यांच्या आशीर्वादाचा अनुभव घेण्यासाठी. मंदिरातील समाधी दर्शन, गुरुवारची पालखी आणि साईच्या नामस्मरणाने भारावलेले वातावरण भक्ती आणि अनुभव देते. शिर्डीच्या वास्तुशिल्प सौंदर्याने मंदिर परिसर अधिक भव्य आणि दिव्य वाटतो. साईबाबाचे समाधी मंदिर, द्वारकामाई, चावडी आणि गुरुस्थान या प्रत्येक स्थळाला एक वेगळी आध्यात्मिक कथा आहे. येथे आलेला प्रत्येक भक्त श्रद्धेने नमस्तक होतो आणि साईबाबाच्या आशीर्वादाने आपले मन शांत आणि समाधानाने भरून जातो. शिर्डी साईबाबा मंदिरातील दैनंदिन पूजा आणि आरती हे मंदिराच्या आध्यात्मिक वातावरणाचा महत्त्वाचा भाग आहे. सकाळी 4:30 वाजता होणाऱ्या काकड आरतीने मंदिराचे द्वार उघडले जाते. दुपारी 12 वाजता मध्याह्न आरती होते. सायंकाळी धूप आरती आणि रात्री रोज आरतीने मंदिरातील दिवसाची सांगता होते. या आरत्या मंत्रोच्चार आणि भक्तिगीताने भरलेल्या असतात, ज्याच्यामुळे संपूर्ण मंदिर दिव्य गरजलेले असते. शिर्डीला भेट देण्यासाठी सर्वात उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च च्या दरम्यानच थंड या काळात हवामान आल्हाददायक असते आणि मंदिर परिसर शांततेने न्हालेला असतो. उन्हाळ्याच्या कडाक्याच्या उन्हापासून मुक्ता मिळवून भक्त सहजतेने दर्शन आणि प्रार्थना करू शकतात. जर तुम्हाला शिर्डीतील भक्तिमय उत्सवाचा अनुभव घ्यायचा असेल तर गुरुपौर्णिमा किंवा दसऱ्याच्या काळात येथे जाणे अत्यंत खास ठरेल. या काळात संपूर्ण मंदिर रोषणाईने उजळून निघते आणि विशेष मिरवणुकीच्या आरत्या आणि
आणि धार्मिक विधी मोठ्या थाटामाटात पार पडतात. शिर्डी हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरलेली एक अनोखी जागा आहे. इथे आल्यावर प्रत्येकाचा विश्वास अधिक दृढ होतो, मन अधिक प्रसन्न होते आणि आत्मा अधिक शांत होतो. तर सर्वजण आपण भक्तिभावाने त्यांच्या स्मरणाने म्हणूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. हो जीवन डगर कभी जो कठिन हो जाए, मन विचलित हो और कोई मार्ग न पाए, अंधियारे की गहरी रात जो आए, हिम्मत टूटे और कुछ भी समझ न आए, तू श्रद्धा पथ पे सबूरी धर के बिना डिगे बस चलता जा, तू श्रद्धा पथ पे सबूरी धर के बिना डिगे बस चलता जा, श्रद्धा भक्ति धीर तुझे उस पार लगाए, तेरा संयम और विश्वास तुझे राह दिखाए. ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई किस्मत जिसको कर्म का फल है, जीवन में कर्म योग का मार्ग ही अटल है, जो कुछ है हाथ में तेरे एक यही पल है, अच्छे कर्म किए जाए तो जीवन सफल है. ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम. आजचा भाग इथेच संपत आहे. साईबाबाचे जीवन तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा आणि शेअर करा. साईबाबाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर नेहमी असेल आणि कायम.